दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन एक्सरसाइज. आपलं कोणतं संपलेलं आहे 3.2 मधला बी पार्ट संपलेला आहे. ठीक आहे, आपला 3.2 मधला आता सी पार्ट चालू होणार आहे. ठीक आहे, बघा 3.2 साठी तुम्हाला हे दोन कॉन्सेप्ट यायला पाहिजे. ठीक आहे, तसंच ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल प्लीज प्रिव्हियस व्हिडिओ बघा. ठीक आहे, स्टार्टिंग पासून आपले टोटल 20 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला दिसेल. युट्यूब चॅनल या अमित कोळकर सर्च मारा, अमित कोळकर अकॅडमी. ठीक आहे, सर्च मारल्यावर तुम्हाला एक चॅनल दिसेल, मग तिथून प्लेलिस्टला जावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, मग इनडेफिनाइट इंटिग्रेशन तिथं आहे ऑल. ओके, स्टार्ट टू एंड बघा. जर तुम्ही डायरेक्ट इथून बघत असेल तर तुम्हाला काही समजणार नाही, कारण तिथं सगळे जे काही फॉर्म्युले आहेत ते प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये झालेले आहेत. मग मी ते डायरेक्ट अप्लाय करणार आहे ते फॉर्म्युले. ठीक आहे, तसंच जे कोणी चॅनल नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. आणि हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये म्हणजे जेवढे पण टॉपिक झालेत आपले मॅथमॅटिक्सचे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. कोणते कोणते टॉपिक झाले ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिलेलं मी. ठीक आहे, आणि तसंच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण आहे तिथं. ठीक आहे, त्या लिंक वर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला 3.2 सी येण्यासाठी दोन टाईप तुम्हाला माहिती पाहिजे. कोणते कोणते? ही टाईप आणि हे टाईप. सो आता त्या टाईप मध्ये काय ऍक्च्युली ते समजून घ्या. सो बघा इथं काय इंटिग्रेशन ऑफ पी ऑफ एक्स प्लस क्यू अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे, खाली क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. खाली काय आहे? क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. आणि तो वर काय आहे? लिनियर पॉलिनॉमियल आहे. म्हणजे वर काय आहे बघा ना, एक्स ची टर्म त्याचा इंडेक्स 1 आहे. ओके, इथं पण बघा सेम तसंच आहे. जर वर लिनियर पॉलिनॉमियल असेल, खाली क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. बघा इंडेक्स 2 आहे, इंडेक्स 2 आहे. जर वर लिनियर खाली क्वाड्रेटिक असेल तर त्यावेळेस तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागेल. काय करणार? सो त्यावेळेस सबस्टिट्यूट करावं लागेल. पुट कसं करणार? तुम्हाला हे लिहावं लागेल. काय लिहिणार तुम्ही इथं? न्यूमरेटर इक्वल टू दोघांसाठी. ठीक आहे, लिनियर क्वाड्रेटिक पण इथं रूट मध्ये आहे. दोघांना तरी सेम फॉर्म्युला यूज करायचं. ठीक आहे, फॉर्म्युला काय असणार आहे? सो तुम्हाला हे पुट करावं लागेल. न्यूमरेटर इक्वल टू काय घ्यावं लागेल? ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस कॉन्स्टंट टर्म बी. ठीक आहे, ही टर्म तुम्हाला घ्यावं लागेल. हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. लक्षात ठेवा, कधी ज्यावेळेस लिनियर पॉलिनॉमियल खाली क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल असेल तर बघा लिनियर खाली क्वाड्रेटिक पण इथं रूट मध्ये, इथं विदाऊट रूट मध्ये. जरी तसं असेल तरी आपण दोघांना सेम फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, चला कसं अप्लाय करणार हे फॉर एक्झाम्पल एक सांगतो बघा. न्यूमरेटरच्या जागी न्यूमरेटर काय आपला पी एक्स प्लस क्यू आहे. बघा फॉर एक्झाम्पल न्यूमरेटर आहे आपला पी एक्स प्लस क्यू आहे. ओके, सो ए तसंच लिहिणार मी. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार? डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढणार. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर काय आहे? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर म्हणजे डिनोमिनेटर काय आहे जे असेल क्वेश्चन मध्ये ते लिहायचं. सो इथं सपोज ए एक्स स्क्वेअर आहे प्लस बी एक्स आहे प्लस सी आहे. ओके, हे असेल ना प्लस बी तसंच. ठीक आहे, तुम्हाला हे असं करावं लागेल. एक मिनिट हा एकच मिनिट, मला क्वेश्चन हे बघू दे. ओके, ठीक आहे. हा हे तुम्हाला असं करावं लागेल. जर रूट मध्ये असेल तरी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर घ्यायचंय, पण रूट घ्यायची गरज नाहीये. एवढं लक्षात ठेवा. रूट घेणार का तुम्ही? रूट घ्यायचं नाहीये. चला त्या टाईपचं क्वेश्चन आलं तर मी तुम्हाला सांगेल कसं सॉल्व्ह करायचंय. पण एवढं लक्षात ठेवा, हे टाईप आलं तर तुम्हाला हे बघा हे फॉर्म्युला लक्षात पाहिजे. सो न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर प्लस बी. ठीक आहे, सो एवढं पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या वहीमध्ये स्टार्टिंगला लिहून घ्या. ओके, चला आता एक्सरसाइज 3.2 चा सी मधला फर्स्ट क्वेश्चन. सो बघा आता जसं मी तुम्हाला आता हिंट दिलेलं आहे म्हणजे काय कन्सिडर करायचंय. ठीक आहे, त्याच्यावरच डिपेंड आहे हा क्वेश्चन. बघा व्यवस्थित लक्ष द्या. वर काय लिनियर पॉलिनॉमियल आहे. ओके, आणि खाली काय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. मग काय करावं लागेल आपल्याला? लेट हे घ्यावं लागेल. लेट न्यूमरेटर. ओके, हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. न्यूमरेटर काय आपला? सो न्यूमरेटर आहे आपला 3x प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ
हा घेतला नाही, ए तर घेतला आपण बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. ओके, प्लस बी. ओके, हे तुम्हाला घ्यावं लागेल. सो नाव नेक्स्ट पुढे काय करणार आता, 3x प्लस 4 तसाच, ए पण तसाच. हा, मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येतं, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस होणार. ठीक आहे, सो 2x येणार प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 येतं, म्हणजे ओनली 6 राहणार येतं 6. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय येणार 0 येणार. ठीक आहे, प्लस बी. मग ए ने मल्टिप्लाय करा, सो 2ax आणि प्लस 6a होणार. ओके, प्लस बी तसाच राहणार. इथं काय येणार 3x प्लस 4 तसाच. ओके, आता कॉन्स्टंट टर्म कम्पेअर करा, इक्वेटिंग करा. सो इक्वेटिंग बाय इक्वेटिंग केलं काय होणार, कॉन्स्टंट टर्म ह्याच्या बरोबर इक्वेट होणार. x चा कोएफिशियंट 2a आहे, x चा कोएफिशियंट 3 आहे, म्हणजे काय करणार इक्वेटिंग करणार. सो इक्वेटिंग कोएफिशियंट. ओके, इक्वेटिंग कोएफिशियंट. सो कोएफिशियंट इक्वल केल्यावर एवढंच लिहितो. हा, कोएफिशियंट इक्वल केल्यावर काय येणार, x चा कोएफिशियंट 2a आहे आणि इथं x चा कोएफिशियंट 3 आहे. सो a ची व्हॅल्यू किती येणार 3/2 येणार. इथं तर पूर्ण दिसतंय तुम्हाला 3/2 येणार आहे. ओके, आणि इथं काय येणार 6a प्लस b इक्वल टू, हे कॉन्स्टंट आहे, इक्वल टू 4 लिहिणार. ठीक आहे, सो a ची व्हॅल्यू काय 3/2 आहे. सो a च्या जागी बघा 6 लिहितो, a च्या जागी 3/2 लिहितो. सो 2 1 जा आणि हे 2 3 जा, सो 3 3 जा 9, म्हणजे इथं आन्सर येणार 9. डायरेक्ट लिहितो 9 प्लस b इक्वल टू 4. सो 9 प्लस मध्ये तिकडे गेला का मायनस, सो 4 मायनस 9, सो दॅट इज -5. b ची व्हॅल्यू किती येणार, b ची व्हॅल्यू आली -5. ठीक आहे, सो मग मी लिहिताना कसं लिहिणार हे माहिती पाहिजे ना आता. सो बघा, आता पहिले ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा, इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो पुट इन इक्वेशन नंबर 1. चला इथेच लिहितो, पुट इन इक्वेशन 1. आता हे दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो काय येणार ते बघा आता. चला पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण तिथं जागा कमी पडेल ना. ठीक आहे, चला काढलं. सो आता इक्वेशन 1 काय बघा आता. चला हे रफ करतो. पुट इन इक्वेशन नंबर 3x आहे ना. ठीक आहे, सो a च्या जागी 3/2 लिहितो, a च्या जागी 3/2. एक मिनिट, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय काढलं होतं आपण, एक मिनिट, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय काढलं होतं ते सांगा पहिलं. सो a इंटू हे असं काढलं होतं, 2x प्लस 6 काढलं होतं प्लस b, हे असं काढलं होतं ना. सो इथे ना 3x प्लस 4. ओके, सो ह्याच्या जागी इथं पुट करा, इथं इक्वेशन 1 ह्याला द्या. ओके, सो मग ह्याची गरज नाही मला सध्या. बघा, पुट इन इक्वेशन 1, त्याच्या खाली हे लिहा. हे लिहिताना a च्या जागी तुम्हाला 3/2 लिहावं लागेल, 3/2, आणि b च्या जागी काय लिहावं लागेल -5, म्हणजे इथं लिहावं लागेल -5. ओके, सो पुट केलं आपण त्याच्यामध्ये. आता आपला क्वेश्चन काय होता ते लिहा व्यवस्थित. सो क्वेश्चन काय होतं, सो एक मिनिट, i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 4, हे असा क्वेश्चन होता बरोबर. सो इथं खाली काय होतं एक मिनिट बघावं लागेल, 3x प्लस 4, x स्क्वेअर प्लस 6x, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 होता. ओके, इथे ना 5. हा, मग आता न्यूमरेटरच्या जागी 3x प्लस 4 च्या जागी तुम्हाला हे लिहावं लागेल, समजतंय का. सो तुम्हाला ह्याच्या जागी हे लिहावं लागेल. कसं लिहिणार इथं, i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा इथे ना 3/2. ओके, 2x प्लस 6 मायनस 5 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. ओके, आता हे याच्या बरोबर डिवाइड करा आणि हे याच्या बरोबर डिवाइड करा, स्प्लिट करा त्यांना, म्हणजेच कसं येणार. सो i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा हे याच्या बरोबर डिवाइड करतोय, म्हणजेच काय होणार 3/2. ओके, 2x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. ओके, -5 बाय काय डिवाइड करावं लागेल ही टर्म, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. ओके, इथे येणार dx. एवढं तर तुम्हाला करावं लागेल. टाइम बघू किती झालाय.
ठीक आहे, होऊन जाईल. बघा पटकन काढा स्क्रीनशॉट लवकर लवकर. हा आता 3/2. आता इंटिग्रेशन मी आतमध्ये देतो, म्हणजे काय होणार, इंटिग्रेशन ऑफ 3/2 बाहेर काढतो. 3/2 बाहेर 2x प्लस 6 अपॉन काय नाही तर हे तसाच x² प्लस 6x प्लस 5 dx. dx ने पण मल्टिप्लाय करा, मायनस हे 5 बाहेर, इंटिग्रेशन आतमध्ये 5 बाहेर, सो इथे येणार dx डिवाइड बाय x² प्लस 6x प्लस 5. ठीक आहे. सो तुम्हाला मी सांगितलं होतं जर ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट असेल तर आपण काय लिहिणार, आपण डायरेक्ट लिहिणार लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लिहिणार. हे तुम्हाला सांगितलं होतं मी. जर ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट असेल, बघा x² चं डेरिव्हेटिव्ह 2x येणार, 6x चं डेरिव्हेटिव्ह 6 येणार. ओके, 5 चं तर 0 आहे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे, मग मी काय लिहिणार डायरेक्ट. सो 3/2 लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे हे लिहिणार डायरेक्ट x² प्लस 6x प्लस 5. ओके, मायनस 5 तसंच. सपोज मी ह्याला आय कन्सिडर करतो, I1 कन्सिडर करतो आणि इथं स्टार देतो. ठीक आहे, आपल्याला I1 सॉल्व्ह करावं लागेल ना. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे मी बाजू लिहितो, इथे लिहितो 3/2 लॉग ऑफ मॉड ऑफ x² प्लस 6x प्लस 5. ठीक आहे, आणि मायनस 5i आहे I1, म्हणजे I1 मी आता सॉल्व्ह करणार, मग ती व्हॅल्यू इथं पुट करणार. ठीक आहे, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, थोडा क्वेश्चन आन्सर मोठा आहे. ठीक आहे, हा आता लक्षात द्या व्यवस्थित. सो आता I1 म्हणजे काय, I1 म्हणजे आपलं ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, सो I1 मी हे घेणार, हे सॉल्व्ह करणार. ठीक आहे, सॉल्व्ह केलेला आन्सर याच्यात पुट करणार. ठीक आहे, सो पहिले मी आता I1 सॉल्व्ह करतो. I1 इक्वल टू इंटिग्रेशन काय, dx अपॉन x² प्लस 6x प्लस 5. ठीक आहे, हे मला सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह करून इक्वेशन स्टार मध्ये पुट करावं लागेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, मी इथं लिहिलंय बघा इक्वेशन. ठीक आहे, थोडासा क्वेश्चन जे आहेत ना, क्वेश्चनचे आन्सर ते थोडे मोठे पण इझीच आहे. ओके, एकदा समजलं तर खूप इझी आहे. मग आता काय करणार, बघा x² प्लस 6x प्लस 5 आहे. मग आता मी हे 3.2b मध्ये सॉल्व्ह केलेला आहे हा क्वेश्चन. बघा x² म्हणजे हे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे, मग त्यावेळेस काय करावं लागेल, मला थर्ड टर्म काढावं लागेल. सो थर्ड टर्म कसं काढणार, dx अपॉन x² प्लस 6x. x चा कोएफिशियंट किती आहे, 6. सो 6 इंटू हाफ करा आणि त्याचा स्क्वेअर करा. बघा 2 1 जा 2, 2 3 जा, सो 3 चा स्क्वेअर घ्या. 3 चा स्क्वेअर काय करणार, एकदा ऍड करणार आणि एकदा सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे, प्लस 5 येणार आणि 3 चा स्क्वेअर किती होतो, 9. सो मी डायरेक्ट लिहितो 9. एकदा प्लस केलं, एकदा मायनस केलं. आता हे ब्रॅकेट कोणाचं आहे, हा ब्रॅकेट आहे dx अपॉन हा ब्रॅकेट आहे x प्लस, बघा x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मायनस 9 प्लस 5, सो दॅट इज 9 मधून 5 गेले, मायनस 4 येणार इथं, मायनस 4. मग या 4 ला मी असं लिहू शकतो का, 2 चा स्क्वेअर. हा लिहू शकतो 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता हा फॉर्म्युला कुणाला ओबे करतोय, कुणाच्या रिलेटिव्ह आहे फॉर्म्युला. सो नीट बघा, नीट ऑब्झर्व करा. मी डायरेक्ट लिहिता येतो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² मायनस a² चा फॉर्म्युला. x² मायनस a² चा फॉर्म्युला येणार. बघा ना, x चा फॉर्मॅट आहे आणि a चा फॉर्मॅट आहे. काय याचा फॉर्म्युला, 1 अपॉन 2a लॉग मॉड x मायनस a. सो वर x मायनस a लिहा, खाली x प्लस a लिहा. ठीक आहे, झाला. हा फॉर्म्युला अप्लाय करा याच्यावर. कसं करणार अप्लाय, सांगा लवकर पटकन. बघा सांगावं लागेल तुम्हाला, काढा पटकन, स्क्रीनशॉट काढा लवकर. आता अरे यार x प्लस 3 आहे इथं, मी रफच करून टाकलं. x प्लस 3 आहे इथं, dx आहे. ओके, हे असं आहे. मग करा आपला याच्यावर फॉर्म्युला. सो I इक्वल टू 1 अपॉन 2 a म्हणजे काय, a म्हणजे 2 आहे. ओके, लॉग ऑफ मॉड ऑफ x म्हणजे काय, x प्लस 3 येतं, इथे येणार x प्लस 3 मायनस a म्हणजे 2. ओके, आणि x म्हणजे काय, x म्हणजे x प्लस 3. ओके, प्लस a म्हणजे 2, आला आन्सर, प्लस c. सो इथे येणार
1/2 2 जा 4 आन्सर येणार लगेच आता 1/4 log ऑफ मॉड ऑफ x प्लस 3 मधून 2 गेले प्लस 1 राहिले 3 + 2 5 ओके प्लस c सो पुट इन इक्वेशन स्टार मग आपल्या मेन इक्वेशन मेन आन्सर जे आहे ते इथं आहे सो 5i1 घेतलं तुम्ही ठीक आहे सो मग करा लिहा i इक्वल टू ह्याला मी i1 लिहिणार ना हे i1 ची व्हॅल्यू आहे ओके i1 ची व्हॅल्यू आहे i इक्वल टू काय ना 3/2 log ऑफ मॉड ऑफ x² प्लस 6x प्लस 5 ओके -5 1/4 आहे ना सो 5/4 आहे ना बघा हे 1/4 आहे हा आणि i1 ची व्हॅल्यू ही आली आहे आणि ह्याच्या बाहेर 5 आहे म्हणजे 5/4 येणार किती पण तुम्ही जोर लावा 5 इथे येणार ओके i1 ची व्हॅल्यू 1/4 आहे म्हणजे इथे काय होणार 5 1/4 म्हणजे 5/4 येणार ठीक आहे log ऑफ x + 1 आणि x + 5 प्लस सी ठीक आहे हे तुमचा आन्सर असेल एवढं मोठं आन्सर आहे ठीक आहे हे तुम्हाला करावं लागेल व्यवस्थित सॉल्व तर तुम्हाला मार्क्स भेटतील 4 अदरवाइज तुम्हाला मार्क्स भेटणार नाही जास्त ठीक आहे करा लवकर व्यवस्थित आता सेकंड वाला क्वेश्चन पण तसाच आहे ठीक आहे मी वाटलंच तर नाही का एका व्हिडिओमध्ये 2-2 क्वेश्चनच अपलोड करेल म्हणजे नाही का म्हणजे तुम्हाला जास्त हे नको व्हायला म्हणजे कधी कधी कसं होतं की जास्त घेतलं म्हणजे जास्त शिकवलं तर तुम्ही कंटाळून जाता ठीक आहे त्यापेक्षा मी कमी क्वेश्चन घेतो पण एका व्हिडिओमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे सो बघा व्यवस्थित लक्षात आता सो वर लिनियर पॉलिनॉमियल खाली आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आता जसं सॉल्व्ह केलं तसंच आहे सेम क्वेश्चन आहे ठीक आहे सो बघा लेट काय घ्यावं लागेल तर न्यूमरेटर सो न्यूमरेटर काय आपला 2x + 1 आहे ओके आणि इथे काय घ्यावं लागेल a डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर सो डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय आहे x² + 4x - 5 आणि इथे बाहेर काय ना कॉन्स्टंट टर्म b ओके सो याचं डेरिव्हेटिव्ह करा काय ना डेरिव्हेटिव्ह केलं a 2x येणार प्लस 4 येणार ओके आणि प्लस b ह्याला इक्वेशन देतो 1 डेरिव्हेटिव्ह काढल्यावर तुम्ही त्याला इक्वेशन 1 द्या ओके बघा आता पुढं हे झालं 2x + 1 मग आता न्यूमरेटरच्या जागी तुम्हाला हे घ्यावं लागेल ठीक आहे सो पण कसं करणार पहिलं तुम्ही a आणि b काढावं लागेल तुम्हाला सो कसं करणार बघा मल्टिप्लाय करा हे 2a येणार x येणार ठीक आहे प्लस 4a येणार प्लस b तसाच हा मग आता इथं हा इक्वेटिंग कोइफिशियंट सो कोइफिशियंट इक्वेट करा इक्वेटिंग कोइफिशियंट ठीक आहे मग इथं बघा x चा कोइफिशियंट 2a आहे आणि x चा कोइफिशियंट 2 आहे म्हणजे a ची व्हॅल्यू किती येणार 1 येणार बरोबर ना 2 मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड होणार सो 2/2 1 आन्सर येणार नाव आता बघा हे कॉन्स्टंट आहे 4a प्लस b इक्वल टू कॉन्स्टंट इथला कॉन्स्टंट 1 a ची व्हॅल्यू 1 4 1 जा बघा a ची व्हॅल्यू 1 ठेवलं मी असं समजा 4 1 जा 4 सो 4 तिकडे गेला का मायनस होणार सो b इक्वल टू 1 - 4 सो b ची व्हॅल्यू ना -3 ठीक आहे मग आता ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा ठीक आहे सो पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट करा ठीक आहे 1 मध्ये पुट केलं काय होणार असं आहे ना 2x प्लस ह्याच्या खाली बघा ह्याच्या खाली हे लिहा ओके इक्वल टू a च्या जागी काय लिहिणार 1 लिहिणार हा 2x + 4 प्लस b म्हणजे b ची व्हॅल्यू किती -3 सो डायरेक्ट लिहा b च्या जागी -3 बघा इथं -3 ठीक आहे चला रफ करतो हे पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर आता ह्याच्या खाली काय करणार आता तुम्हाला क्वेश्चन द्यावा लागेल ह्याच्या खाली क्वेश्चन द्यावा लागेल आणि माझा क्वेश्चन तर इथं आहे ठीक आहे ह्याच्या खाली तुम्हाला क्वेश्चन द्यावा लागेल मी क्वेश्चन इथं लिहिलाय ऑलरेडी मग मी फक्त हे रफ करतो ठीक आहे हे रफ करतो आता बघा काय करणार
ह्याच्या खाली काय लिहिलं, क्वेश्चन द्यावं लागेल. सो क्वेश्चन बघा इथं काय. हा आता 2x + 1 च्या जागी न्यूमरेटरच्या जागी तुम्हाला हे द्यावं लागेल. काय तिथं 2x + 4 आहे आणि -3 आहे. ओके, 2x + 4 आहे -3 आहे. पुढं x² + 4x - 5 इथे येणार dx. आता एक काम करा, हे याच्या बरोबर डिवाइड करा, हे याच्या बरोबर डिवाइड करा, आन्सर लगेच भेटेल तुम्हाला. सो डिवाइड बाय बघा 2x + 4 अपॉन x² + 4x - 5 dx. ओके, हे याच्या बरोबर डिवाइड केलं, इंटिग्रेशन पण मी ह्याला देतोय. ठीक आहे, आणि आता हे याच्या बरोबर डिवाइड करा. सो मायनस आहे मध्ये इंटिग्रेशन ऑफ 3 येणार इथं. 3 डिवाइड बाय दिस टर्म x² + 4x - 5 dx. आता नीट ऑब्झर्व करा, x² चा डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x येतं आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4 येणार. ओके, आणि -5 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे. मग मी डायरेक्ट काय लिहिणार, फॉर्म्युला माहितीये, जर ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आपण काय लिहितो, डायरेक्ट लॉग ऑफ f(x) लिहितो, f(x) लिहितो. बरोबर, हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला अप्लाय करायचा, या साईडला अप्लाय करा. कसं करणार, सो डायरेक्ट लिहिणार मी लॉग ऑफ मॉड ऑफ दिस फंक्शन. ओके, x² + 4x - 5 मायनस तसंच हे 3 बाहेर काढा, इंटिग्रेशन ऑफ वर dx लिहा अपॉन x² + 4x - 5. ओके, हे एवढं लिहावं लागेल. टाइम बघून तुम्हाला किती झालं. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर फास्ट मध्ये. चला काढलं. हा आता बघा काय काढलं पुढं. हे बघा, ही पण तसंच देतो, I = log of mod of x² + 4x - 5 -3. बघा ह्याला मला सॉल्व्ह करावं लागेल ना. ठीक आहे, सॉल्व्ह करण्यासाठी मी ह्याला सपोज I1 लिहितो, I1. ठीक आहे, मग आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, मी ह्याला स्टार इक्वेशन देतो. मग I1 काय माझा, I1 म्हणजे माझी ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मग मला त्याला सॉल्व्ह करावं लागेल. सो I1 = लेट I1 मी सेपरेट सॉल्व्ह करतो. I1 माझा हे, सो इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागेल dx अपॉन x² + 4x - 5. मग मला इथून थर्ड टर्म काढावं लागेल. ठीक आहे, चला टाइम संपला असेल, मला परत कट करून परत व्हिडिओ बनवावा लागेल. ठीक आहे, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर फास्ट मध्ये. काढलं. हा आता बघा, ह्याचा थर्ड टर्म कसं काढणार तुम्ही, मला सेपरेट सॉल्व्ह करायचंय. थर्ड टर्म कसं काढणार, सो हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x. ओके, 2 × 1 = 2, 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर करावा लागेल. ठीक आहे, इतकं इझी आहे. सो इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² + 4x - 5. ओके, -5 नंतर लिहितो. काय करणार, 2 चा स्क्वेअर लिहावा लागेल. का, कारण बघा ना, हाफ इंटू मी तुम्हाला आता सांगितलं कोइफिशियंट ऑफ x लिहा 2 येणार. ठीक आहे, आणि ब्रॅकेट स्क्वेअर असतो 2 चा स्क्वेअर. एकदा प्लस लिहिलं, एकदा मायनस लिहा. ठीक आहे, एकदा -2 चा स्क्वेअर. तर मी डायरेक्ट लिहू शकतो का 2 च्या स्क्वेअरला, डायरेक्ट लिहू शकतो 4. ठीक आहे, आणि -5 तसंच. मग आता हे ब्रॅकेट कोणाचं आहे, सो डायरेक्ट हा ब्रॅकेट येणार इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x, इथं प्लस आहे सो +2 ब्रॅकेट स्क्वेअर -9 होणार. ओके, म्हणजेच 3 चा स्क्वेअर. हा, मग आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे बघा, हे लक्षात ठेवा. हे जरासा मी बाजूला ठेवता. ठीक आहे, ह्याच्या खाली इथं लिहितो मी. ओके, किंवा इथं लिहू, ह्या साईडला लिहू. जागा आहे का तिथं, जागा खूप कमी आहे. चला काढून घ्या पटकन, मी फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला सांगण्यासाठी हे जागा लिहितो. कोणता फॉर्म्युला आहे ना बघा, इंटिग्रेशन ऑफ x² - a². काय तर फॉर्म्युला, सो दॅट इज 1/2a log of mod of x आहे ना, सो x - a आणि x + a येणार फॉर्म्युला. ठीक आहे, तो फॉर्म्युला अप्लाय करायचा.
एक्सप्लेनेशन खूप आहे याचं. आय इक्वल टू काय येणार 1/2. ए म्हणजे काय, ए म्हणजे 3 आहे. ओके, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स, एक्स म्हणजे काय एक्स प्लस 2 इथं. ओके, मायनस ए, ए म्हणजे काय 3 आहे अपॉन एक्स, एक्स म्हणजे एक्स प्लस 2 आहे प्लस ए, ए म्हणजे 3 आहे प्लस सी. ठीक आहे, सो आता हे रफ करून टाकावं लागेल. मला 0.6 येणार लॉग ऑफ मॉड ऑफ -3 प्लस 2 -1 येणार. ठीक आहे, आणि एक्स प्लस 5 प्लस सी. मग आता ही व्हॅल्यू I1 ची व्हॅल्यू जी आहे ते स्टार मध्ये पुट करा. झाला, आन्सर आला आपला. सो पुट इन इक्वेशन स्टार. सो स्टार मध्ये पुट करतो. सो I इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ x² प्लस 4x मायनस 5. ओके, -3. I1 म्हणजे काय, I1 म्हणजे 1/6 येणार. 1/6 म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा म्हणजे 1/2 येणार. 1/2 लॉग ऑफ x मायनस 1 अपॉन x प्लस 5 प्लस सी. ठीक आहे, हे असं आन्सर येणार. हे फक्त फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, चला काढ पटकन स्क्रीनशॉट. हे तुमचं आन्सर इन फायनल. बघू द्या आलंय का 1/2. हो, आलाय आन्सर. काढा. चला, आजचा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंत स्टॉप करतो, कारण कसे क्वेश्चनचे आन्सर जे आहेत ना ते खूप मोठे मोठे. सो एक्सप्लेनेशन करत असताना थोडं असं डिफिकल्ट जातं. ठीक आहे, म्हणजे थोडं तुम्ही समजून घ्या. आपला व्हिडिओ जो आहे ना ह्या इंटिग्रेशन साठी थोडाच आहे, म्हणजे व्हिडिओ खूप मोठे होणार आहे तुमचे. ठीक आहे, प्लेलिस्ट आपली जी इंटिग्रेशनची आहे ती खूप मोठी होणार आहे, कारण त्याच्यामध्ये मोठे मोठे क्वेश्चन, मोठे मोठे आन्सर आहे. सो तसंच रेग्युलर तुम्ही अभ्यास दाखवा. जो रेग्युलर अभ्यास दाखवणार त्यालाच 90+ स्कोर पडणार आहे, अदरवाईज पडणार नाही. ठीक आहे, कारण कसं आहे, हे जे काही सिलेबस आहे तुमचा खूप मोठा आहे आणि समजण्यासाठी तर रेग्युलर प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला मार्क जास्त पडणार नाही. ठीक आहे, आणि अभ्यास पण दाखवा. मला काही जणच दाखवतात अभ्यास, बाकीचे दाखवत नाही. ठीक आहे, दाखवायचा प्रयत्न करा. तोपर्यंत बाय बाय.